मी देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब तसंच देशाचं शीर्षस्थ आणि यशस्वी नेतृत्व पंतप्रधान मोदी साहेब तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि राज्याचं शीर्षस्थ नेतृत्व यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जी जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मला दिली आणि मला जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवून मला काम करण्याची संधी दिली तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, नव्या जुन्यांना सर्वांना सोबत घेऊन कुठल्याही प्रकारची वादविवाद न होऊ देता सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास या पंतप्रधान मोदींच्या वाक्याप्रमाणे मी सर्वांना सोबत घेऊन 100% भाजप भाऊसाहेब फुंडकरांच्या स्वप्नातला प्रदेश आणि जिल्हा आणि मतदारसंघ करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील व कुठल्याही प्रकारची कमतरता न पडू देता सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपाला सोनेरी दिवस येणाऱ्या काळात आणण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करेन। येत्या 3 ते 4 महिन्यात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था त्या अनुषंगाने काय येणाऱ्या काळातल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे व स्थानिक परिस्थिती जी आहे त्या अनुषंगाने जिथे कार्यकर्त्यांच्या भावनाचा व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आदर राखला जाईल तिथे आपण महायुतीला सोबत घेऊ। पण जिथे कुठे आवश्यकता असेल की कार्यकर्त्यांची भूमिका असेल की इथे भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढला पाहिजे त्या ठिकाणी तशा प्रकारची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल याचा आम्ही निश्चितपणे 100% प्रयत्न करू। बुलढाणा शहरात काय राहील नगरपालिकेत? बुलढाणा शहरातील भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची जी भावना असेल ते या ठिकाणी होईल। दोन्ही भाजप आणि नव्याने आलेले पदाधिकारी यांच्यात कसा मेळ झाला? असं असतं, कोणी 2 पावलं मागे जायचं असते, कोणी 2 पावलं पुढे यायचं असते आणि टाळी एका हाताने वाजत नसते। सगळ्या दोघांनाही एकमेकांशी समन्वय साधून पक्ष वाढवणे, संघटन वाढवणे व सरकार, आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या योजना जनतेसाठी देते आहे त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना पोहोचणे हेच भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं काम असलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी भावना आहे।